हॅलो फ्रेंड्स. हॅलो, कसे आहात सगळे? बरे आहात का? तुम्ही सगळे बरेच असताल हो. कसं झालंय माहिती आहे का माझं? तर आई आई खाऊ दे ना बाप जगू दे ना, काही ती म्हणे ना, अशी गत झाली आहे माझी. काल माझा बड्डे होता, 23 जून माझा काल बड्डे होता. आणि असा विषय झाला आमच्या इथं की जरासं टॉर्चर केलं जातं आहे आम्हाला. म्हणजे आम्ही 2 लेडीज आहेत, आमच्या 2 लेडीजला टॉर्चर केलं जातं आहे. एक तर ती नजराना बेगम आणि दुसरी संध्या पवार, मी. तर आम्हाला सहसा आम्ही इथं कामाला होते, मी इथं बाजूच्या प्लॉटिंगवर कामाला जात होते. कंपनीचं काम आहे ती, म्हणजे कंपनी एक शेती प्रकारे बाहेरगावच्या भाज्या बांधतात. तर ह्या कंपनीमध्ये मी कामाला जात होते. तर आमच्या कामामध्ये एक मल्लूबाई म्हणून नाव आहे, त्या बाईचं नाव मल्लूबाई आहे. तर ती मल्लूबाई आणि तिचा नवरा राधेश्याम आणि तिसरीचं नाव तर माहिती नाही मला, पण ब्यासची बायको म्हणून तेवढं नाव माहिती आहे मला. दुसरं माहीत नाही. तिला सगळे दिदी म्हणतात, त्यामुळे मी काय तिचं नाव माहीत नाही मला. तर हे तिघं आणि प्लस त्याच्यामध्ये आता अजून एक दीपक शिंदे म्हणून आला आहे, म्हणजे तो सुपरवायझर आहे टीएचा. हा एक मित्रांनो, इतकं टॉर्चर केलं ना, शपथ सांगते, इतकं टॉर्चर केलं ना. काल आम्हाला 1 मिनटं किंवा 1 घोट पाणीसुद्धा पिऊन दिलेलं नाही कामावर. आम्हाला हाजरी किती आहे मित्रांनो? 270 रुपये हाजरी आहे फक्त. आणि ओव्हरटाईम वगैरे करून पडतो आम्हाला 300 किंवा 350 असं हाजरी पडून जाते आमची. तर तुम्ही सांगा, पॉलिटिक्स खेळल्यासारखं हे शेतीतल्या कामामध्ये पॉलिटिक्स खेळतात. आम्ही जेवायला बसलो किंवा डब्बा आम्ही घरून तिथं घेऊन गेलो की बायका बोलतात त्यांच्या भाषेमध्ये की एवढं घर जवळ असून सुद्धा तुम्ही डबे घेऊन येतात, घरी जायचं, इथं मरायला येता. बरं ठीक आहे, आम्ही ते कान निराळं टाकलं. आणि जी मल्लूबाई आहे म्हणून आहे ना, तर तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे मी काय करते, मी तंबाखू खाते वगैरे. तर मला ती सवय आहे आणि माझी संपलं होतं. तर मी आमचं जेवण झाल्यावर मी गेले होते दुकानाच्या साईडला. आमच्या इथून जरा लांबवरती दुकान आहे, तर मी तिकडं गेले होते. आणि मला माहीत नव्हतं ती कोणा माणसासंग आतमध्ये झोपली की काय. आमच्या प्लॉटिंगच्या खालच्या बाजूनं एक ऊसाचं रान आहे. त्या ऊसाच्या वावरामध्ये अक्षरशः नको त्या अवस्थेमध्ये मी बघितलं त्यांना. त्यांना भीती बसली आता की मी त्यांना कुणाला सांगल किंवा तिच्या नवऱ्याला वगैरे सांगेल मी, असं त्यांच्या मनामध्ये भीती बसलेली आहे. तर मला तर काय सांगायचं नव्हतं, मला तर कोणाचा संसार मोडायचा नव्हता. मी तर कधी कोणाशी एवढी चाळीचुगली केलेली नाही मित्रांनो. तरी पण असं माझ्यासोबत असं का घडलं ते मला काहीच कळत नाही. काल कामाला गेलो, पण इतकं सुपरवायझरने आम्हाला ते दीपक शिंदेने इतकं टॉर्चर केलं, मानसिक त्रास. हेडफोन घालायचे नाही, मोबाईल आणायचे नाही, मोबाईल स्विच ऑफ करून ठेवणं. मी मोठ्या सरांना बोलतो कामावरनं काढून टाकायला. तर दीपक शिंदेसाठी हा शब्द लवडू, आम्हाला तू काढू शकत नाही, आणि काढलं तरी मला तुमच्या साईटवर यायचं नाही. ठीक आहे, तर माझा व्हिडिओ बघितलास तरी मला काही प्रॉब्लेम नाही. जसं मी शुभमला पळवलं तसं मी तुला पळवं, विचार कर. आणि राहिलं म्हणतं ते ह्यांचा कृष्णा आणि मल्लूबाई, ह्या दोघंजण. तर ह्या दोघांना झोपलेलं मी बघितल्यामुळे हे मला दोघंजणं टॉर्चर करतात. काय म्हणून टॉर्चर करतात तर मी मोठ्या सरांना सांगल किंवा प्लॉटिंगवर बवाल करण. ऑलरेडी सगळ्यांना प्लॉटिंगवर माहिती झालेलं आहे. आणि दुसऱ्यांच्या नावाने मला असं चिडवणं, मला दुसऱ्यांची नावं माझ्यासोबत जोडणं. शेतीतल्या कामामध्ये सहसा शेतीमध्ये काम करतो आपण, कमवतो. जर आपल्याला असं घाण काम करायचं असतं तर घरात बसून आपण पैसा कमवला असतो, बरोबर का? असं जर कमवलं असतं तर ठीक. तर बोलावं काय ते समजणं झालं मला. तर आता म्हणजे हॅक झालेलं आहे सध्याच्या घडीला. आणि आता तर आम्ही काल गेलो कामाला कसं तरी, काल आम्हाला पाऊस झाल्यामुळे आज काही आम्ही कामाला गेलो नाही. तर आज बघू त्याच्याला काय होतं आहे, बघायचं आहे मला. त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बघू काय होतं आहे काय नाही, बघता येईल ते पुढच्या पुढे.
उद्याचंच काम भेटणं लय मुश्किल. अशा कंडिशनमध्ये काम सुटणं, काम भेटणं कठीण होईल. तरी पण मी एकदा मोठ्या सरांशी बोलायला जाणार आहे उद्याच्याला. बघू काय होतं आणि काय नाही. आमची बाजू सत्याची आहे तर आमची बाजू काय माहीत नाही, माहीत काय होईल. कधी पण मी आत्तापर्यंत बघितलं तर खोट्याची बाजूच खरी ठरलेली आहे, खऱ्याची बाजू खोटी पडलेली आहे. तर ह्यातनं आम्हाला पुढं जायचं आहे आता. आता बघू काय खरं आहे आणि काय खोटं आहे, ह्यांना दाखवून द्यायचं. माझ्याकडं फोटो तर आहे त्यांचा. मी अशी शाळा केली की त्यांचा फोटो पण काढून ठेवलेला आहे. आणि तिने जे टॅमॅटो वगैरे काय बाय चोरलेलं ते पण माझ्याकडे फोटो आहे, नाही असं नाही. असं वाटतं मित्रांनो की एखाद्या लेडीजचा संसार ना मोडावा आपण, म्हणून मी शांत बसले. ही गोष्ट 2 महिन्यापासून आमची चाललेली आहे. तरीसुद्धा आम्ही खोटा हसू चेहऱ्यावर आणून कामाला जात होतो. आणि आज ओव्हरलोड झाले की आम्ही जेवायला जरी बसलो कुठं तरी म्हणे रंडीपणा करतात त्या. आम्ही रंडीपणा करतो तर आम्ही सांगा, आम्ही जर जेवण करताना रंडीपणा करतो तरी उसात जाऊन काय करत होते, बरोबर आहे का? काय होतं आहे आता हे मला पुढं सांगता येणार नाही आता, कारण उद्याचा दिवस अजून उजाडायचा आहे, अख्खी रात्र जायची आहे त्यात, नाही का? तर मित्रांनो बाकीचा व्हिडिओ मी उद्याच्याला नक्कीच सोडते. आणि बघा आता काय होतं आहे ते, आणि सपोर्ट करा आता. बघू तर ह्यांच्यावरच यांची इज्जत काढायची. आणि जर जास्तच ओव्हरलोड झालं तर सोशल मीडियाची मला मदतच घ्यावी लागणार आहे, कारण मी त्यांचे फोटो मी सोशल मीडियावर सोडून द्यायला मागं पुढं बघणार नाही मित्रांनो. सहन होत नाही. एखादी लेडीज जर एखाद्या लेडीजच्या अंगावर पांघरून टाकत असेल न सांगता, तर तीच लेडीज दुसऱ्याच्या अंगावर चिखल उडवताना चांगली दिसेल, बरोबर आहे की नाही? तर बघू आता उद्याच्याला काय होतं आहे. मी सहसा उद्याच्याला मोठ्या सरांकडे गेल्यावर तिथे एक व्हिडिओ काढू शकते, तिथे एक व्हिडिओ काढणार आहे. आणि ते सगळे समोर असणार आहेत. राधेश्याम आणि मल्लूबाई, राधेश्याम आणि मल्लूबाई हे दोघं नवरा बायको आहेत. आणि सुपरवायझर आहे तो दीपक शिंदे, बरं का? आणि आमच्या दोघींना टॉर्चर होतं आहे तो आम्ही आहे नजराना आणि संध्या पवार, दोघीजणी आम्ही. बघू सत्याची बाजू कितपर्यंत पलटते. आता बघा तुम्ही, करा सपोर्ट. तेवढ्यात उद्याचा व्हिडिओ मी बाकीचा उद्या सोडून देईन.